श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या शनिवारी आहे रक्षाबंधन, तसेच याच दिवशी श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. यंदा पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी म्हणजेच 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 ही तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला 9 ऑगस्टलाच रक्षाबंधन तसेच पौर्णिमा तिथी ही साजरी करायची आहे. या काळामध्ये जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, तर त्यापैकी तुम्ही कोणताही आंब्याच्या पानांचा उपाय नक्कीच करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल, तसेच मुलांची प्रगती होईल आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्याचं काम होईल. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. तर आता आंब्याच्या पानांचाच उपाय का करावा? कारण की आंब्याच्या पानांचे विशेष असे महत्त्व आहे. एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसलेले असताना तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा 3रा डोळा उघडला होता आणि 3रा नेत्र उघडल्यामुळे कामदेव हे संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले. पण आंब्याच्या झाडातून फक्त हर हर महादेव, हर हर महादेव असा आवाज आला. तरी भगवान भोलेनाथ हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतर ते आंब्याचे झाड संपूर्णपणे हिरवेगार झाले. नंतर भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या झाडाच्या पानांची जिथं पण वापर केला जाईल तर त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील, तसेच त्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे आंब्याच्या पानांचा, अगदी आंब्याच्या फांदीचा आणि आंब्याच्या फळांचा देखील आपण शुभ कार्यामध्ये वापर हा करत असतो. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या, पाने, फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते. आंब्याच्या लाकडापासून संहिता तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहेत. आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात. आता याच आंब्याच्या पानांचा आपण उपाय करायचा आहे. तर पहिला उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे आणि दुसरे 2 उपाय आहे तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की शेवटचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे आणि अत्यंत सोपा उपाय आहे. तर आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. आंब्याच्या पानांमध्ये होल असेल, छिद्र असेल अशी आंब्याची पाने चुकूनही घ्यायची नाही. आंब्याची पाने घरामध्ये आणल्यानंतर घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. या ओल्या कुंकुवाने आपण प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजले जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. आता आपण या आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे. एक सफेद दोरा घ्यायचा आहे किंवा लाल रंगाचा दोरा असेल तर तो घेतला तरी पण चालेल. एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे आपण 11 आंब्याच्या पानांचं आणि 11 फुलांचं तोरण बनवायचं आहे. सफेद रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल घेऊ शकता. अगदी शेवंतीचं, झेंडूचं फूल घेतलं तरी पण चालेल. आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळं फूल अशा प्रकारे 11 आंब्याच्या पानांचं आणि 11 फुलांचं तोरण बनवून झाल्यानंतर त्या प्रत्येक फुलावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. प्रत्येक पानावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे आंब्याच्या पानांचं तोरण आपण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. मुख्य दरवाजावरती लावत असताना आपण
ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत आपण मुख्य दरवाजाभोवती लावावं। यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही। घरामध्ये अगदी कोणताही व्यक्ती येत असेल तर तो घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असतो। त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती आवर्जून आपण लावावं। त्यानंतर आता आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपण या पानांचा उपाय करायचा आहे। 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। ती आंब्याची पाने ही स्वच्छ असावी। त्या आंब्याच्या पानांना आपण सुती धागा बांधायचा आहे। एका आंब्याच्या पानावरती दुसरं पान ठेवून अशा प्रकारे 11 आंब्याची पाने आपण एकत्र त्या कच्च्या सुतामध्ये बांधायची आहे। आता आपण यानंतर थोडीशी मध घ्यायची आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। जवळपास असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता तिथे गेल्यानंतर नंदीचा जो उठलेला पाय आहे तर त्या पायावरती आपण पाणी घालायचं आहे। आतमध्ये जायचं आहे। आतमध्ये आपण भगवान भोलेनाथांना पाणी अर्पण करायचं आहे। पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुम्ही कच्चं दूध टाकावं, थोडेसे तीळ टाकावे, काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी भगवान भोलेनाथांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत त्यांना आपण अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण केल्यानंतर तुम्ही त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। मग चंदन असेल, भस्म असेल, बेलपत्र असेल, बेलफळ, धोत्रा, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे। तसेच त्यांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे, त्यामुळे सफेद रंगाची फुले देखील तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे। आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी सेवा आपण करायची आहे आणि तेवढ्या वस्तू तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायच्या आहे। कारण की भगवान भोलेनाथ आपली इच्छा मनोकामना कधीच अपूर्ण ठेवत नाही आणि भोलेनाथ खूप भोळे आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करायला चुकायचं नाही। मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही। तसेच आपण हा उपाय करत असताना त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण केलेला उपाय हा सफल ठरत नाही। कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही। त्यामुळे गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे। तसेच हा उपाय करून झाल्यानंतर आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही, आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। कारण की आपण मध्ये कुठे कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही। तर आता हा उपाय अगदी आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये केला तरी पण चालेल। प्रदोष काळामध्ये जर करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे। आता भगवान भोलेनाथांना या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। आणि आता आपण ती 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। ती आपण कच्च्या सुतामध्ये बांधलेली आहे। आपल्याला मध घ्यायची आहे। आता ही मधामध्ये बुडवायची आहे आणि ही जी काही आंब्याची पाने आहे तर ती आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जी जागा आहे तर तिथे अर्पण करायची आहे। आता अशोक सुंदरी ही भगवान भोलेनाथांची पुत्री आहे। आपण तिथे अर्पण करायचे आहे। अर्पण करण्याच्या अगोदर आपली इच्छा मनोकामना आपण भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो, संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, किंवा अगदी घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा पैशांचे काही मार्ग आपल्याला मिळत नाही, नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। ज्या काही आर्थिक टंचाई आहे, खूप कर्ज झालेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। आणि ही आंब्याची पाने आपण तिथे अशोक सुंदरीच्या जागेवर ठेवायची आहे। आता स्क्रीनवरती तुम्हाला अशोक सुंदरीची जागा दिसत असेल तर तिथे आपण ही पाने अर्पण करावी। आता ही पाने तिथे अर्पण केल्यानंतर आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे। अगदी 108 वेळा आपण हा जप करावा आणि यामुळे आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होतेच। तसेच भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरून जे काही पाणी खाली पडत असतं त्यातील थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे, आपण ग्रहण करायचं आहे, आपल्या मुलांना देखील द्यायचं आहे। आणि घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला ते पाणी आवर्जून द्यावं, त्यामुळे त्या व्यक्तीचा आजारपण देखील दूर होतं असे म्हणतात। तसेच थोडंसं पाणी, त्यानंतर आपल्याला आंब्याच्या पानांचा आणखीन एक उपाय करायचा आहे। एक आंब्याचं पान घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि या पाण्यामध्ये हे पान बुडवून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण जी काही पौर्णिमेची सेवा करणार आहात, मग सत्यनारायणाची कथा वाचणार आहात किंवा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करणार आहात, महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणणार आहात किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करणार आहात, यापैकी तुम्हाला आवडेल ती सेवा तुम्ही करायची आहे। पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम हे पठण केलंच पाहिजे, ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। तसेच महालक्ष्मी अष्टकम आणि महामृत्युंजय मंत्र देखील आपण पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे। बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करावी आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती
घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तर हे पाणी आपण घरामध्ये सर्व ठिकाणी शिंपडावं। यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल, घरामध्ये पैसा येईल व ज्या काही अडचणी अडथळे आहे तर ते देखील संपण्यास सुरुवात होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।